नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सायली आपल्या आईवडिलांची ओळख मधुभाऊंबरोबर करून देते. ज्या क्षणी ती आपल्या आईवडिलांची ओळख करून देते त्या क्षणी मधुभाऊ कोमातून बाहेर आलेले असतात. ते शुद्धीवरती येतात. तेव्हा इथे सायलीला सगळ्यात जास्त आनंद होतो. पण प्रेक्षकांनो, मधुभाऊ ज्या क्षणी शुद्धीवरती येतात तेव्हा त्यांनी खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊने अर्जुनला सांगितलेलं असतं की ज्या माणसांना तो सायलीचे आईवडील म्हणून घेऊन आलाय ती चुकीची माणसं आहेत. सायलीचे आईवडील प्रतिमा आणि रविराज काका असल्याचा उलगडा मधुभाऊंनी अर्जुनसमोर केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं अर्जुन जेव्हा सायलीच्या आईवडिलांना घेऊन सुभेदारांच्या घरी येतो आणि सायलीला जेव्हा सांगतो की हे तुझे आईवडील आहेत, तुझी प्रतीक्षा संपली आहे, तेव्हा इथे सायली एकदासुद्धा अर्जुनला विचारत नाही की ही माणसं कोण आहेत, हे कशावरून माझे आईवडील आहेत. कारण सायलीचा अर्जुनवरती पूर्ण विश्वास असतो. सायलीला माहिती असतं की अर्जुन सर कधीच कुठल्या लोकांना इथे आता शहानिशा केल्याशिवाय माझे आईवडील म्हणून घरी घेऊन येणार नाही. सायलीच्या तोंडातून शब्द येत नाही. हा प्रश्न विचारलेला असतो तो अस्मिताने की अर्जुन, अरे हे लोक सायलीचे आईवडील आहेत, हे तू कुठल्या पुराव्यांच्या आधारे बोलतोयस? काय पुरावा काय मिळाला तुला? तेव्हा अर्जुन म्हणतो, अस्मिताई तुला माहिती आहे मी कुठलीही गोष्ट पुराव्यांशिवाय करत नाही. सायलीचा लहानपणीचा फोटो आणि यांच्या फॅमिली फोटोमध्ये इथे सायलीसुद्धा आहे की नाही? तेव्हा मला असं वाटतंय की सायली आणि तिचे हे आईवडील आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांना खात्री पडते की अच्छा, म्हणजे हे सायलीचे आईवडील आहेत. आणि सायली तर काय, तिला तर असं वाटतं जग जिंकल्यासारखं. ती लगेचच इथे आपल्या आईवडिलांना भेटते, त्यांचा आशीर्वाद घेते. सायलीला असं वाटत असतं की ही माझी आई आहे आणि हे माझे वडील आहेत. पण एक गोष्ट मला कळत नाही प्रेक्षकांनो, जेव्हा सायली प्रतिमा आत्यांना बघते तेव्हा तिला सायलीला आईचा भास होतो. तिच्यामध्ये आपल्या आईचा जर भास होतो, तिच्या स्पर्शामध्ये आईचा स्पर्श जाणवतो, तर मग ही बाई जी प्रियाची खरी आई आहे आणि तिचे ते वडील आहेत, मग त्यांच्याजवळ बोलत असताना, त्या आईला भेटत असताना सायलीला असं का जाणवलं नाही की हिच्या स्पर्शामध्ये तर मला माया जाणवतच नाही आहे, ही माझी आई मला वाटतच नाही आहे. पण इथे सायलीला ते काहीही समजत नाही. ती फक्त म्हणते अच्छा, जर हे माझे आईवडील आहेत तर हेच माझे आईवडील आहेत. आणि ती ते सत्य मान्य करत आपल्या आईवडिलांना ती ॲक्सेप्ट करते आणि त्यांचे लाड करायला सुरुवात करते. त्यांना आता सुभेदारांनी घरामध्येच ठेवून घेतलेलं असतं, त्यामुळे इथे सायली त्यांना नाश्ता वगैरे सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे करत असते. सायली त्यांचे भरभरून लाड करत असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला माहिती आहे की हे माझे आईवडील आहेत. पण आता हे कुणालाही कळता कामा नये. आता तर सगळ्यांची अशीच खात्री पटली पाहिजे की हे सायलीचेच आईवडील आहेत. आणि मला तसंच आता काहीतरी करावं लागणार आहे की सगळ्यांना विश्वास बसेल की हे सायलीचे वडील आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रताप काका असू दे, अर्जुन असू दे, सगळेजण संध्याकाळी घरी आल्यानंतर सदाशिव लोखंडे आणि मैना लोखंडे यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी बसतात. तेव्हा इथे सायली तुमच्यापासून कशी दूर झाली होती, कशी हरवली होती, असं आता विचारलं जातं. तेव्हा मैना म्हणत असते की आमची मुलगी खूपच जास्त हुशार होती, खोडकर होती. ती 5-6 वर्षांची असताना ती हरवली आणि ती आम्हाला सापडलीच नाही. तेव्हा प्रताप काका म्हणतात, सायलीसुद्धा लहानपणी हरवली होती. तेव्हा इथे आता सदाशिव लोखंडे म्हणतात, सायलीसुद्धा म्हणजे अजून कुणी हरवलं होतं का? तेव्हा इथे आता प्रताप काका म्हणतात, हो, ही तन्वी, ही सुद्धा लहानपणी 5 वर्षांची असतानाच एका अपघातानंतर तीसुद्धा हरवली होती. तीसुद्धा मधुभाऊंच्या आश्रमातच लहानाची मोठी झाली आणि सायलीसुद्धा मधुभाऊंच्या आश्रमातच लहानाची मोठी झाली. तेव्हा इथे आता अर्जुन सदाशिव लोखंडे यांच्याकडे बघत असतो. त्यांच्या बोलण्यामध्ये त्याला थोडासा संशय जाणवत असतो. तो म्हणत असतो की सायली किती वेगळी आहे, हे खरोखर सायलीचे आईवडील आहेत ना, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो. पण सायलीला आनंदात बघून तो सुद्धा आता आनंदी झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन गप्प बसतो तर इथे सकाळी सायली आपल्या आईवडिलांना तयार व्हायला सांगते आणि सायली म्हणते की आई बाबा,
आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मधुभाऊंची भेट घ्यायला. आणि हे तेच मधुभाऊ आहेत ज्यांनी तुमच्या मुलीला लहानाचं मोठं केलं, त्यांनी तिला आधार दिला, तिला शिक्षण पाणी दिलं, स्वतःच्या पायावरती उभं केलं. ते मधुभाऊ, ते माझे आई झाले, तेच माझे वडील झाले. त्यांनी मला खूप माया दिली. त्या मधुभाऊंना आपण आता हॉस्पिटलमध्ये बघायला जातोय. ते कोमामध्ये आहेत ना. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे आणि मैना दोघेजणं तयार होतात आणि सायलीबरोबर हॉस्पिटलला जायला तयार होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनसुद्धा आता त्यांच्याबरोबर जातो. अर्जुन म्हणतो की बायको मी पण येतो. बरेच दिवस झाले मधुभाऊंजवळ माझं भेटणं झालेलं नाही आहे. आणि इथे सायली म्हणते की माझे आई बाबा आता कुसुमताईला भेटतील, मधुभाऊंना भेटतील आणि मग मुलांनासुद्धा भेटतील ना. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो ठीक आहे, आपण सगळ्यांबरोबर त्यांची आता भेट घालून देऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली आपल्या आईवडिलांना घेऊन जेव्हा आता मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलला जाते तेव्हा कुसुमताई तिथे असतात. कुसुमताईबरोबर सायली आपल्या आईवडिलांची ओळख करून देते. कुसुमताईला सुद्धा ते लोक थोडेसे वेगळेच वाटतात, थोडे विचित्रच वाटतात. पण कुसुमताई काही बोलत नाही, कारण सायलीचे आईवडील जर आहेत तर ते एका गुणी मुलीचे आईवडील आहेत. म्हणून सगळेजण त्या दोघांना सहन करत असतात आणि ते नाटकेसुद्धा करत असतात ना चांगलं बनण्याचे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कुसुमताई म्हणते की अच्छा, म्हणजे हे तुझे आईवडील आहेत, हे फोटोवरून सिद्ध झालं का. तेव्हा इथे सायली म्हणते हो, फोटोवरूनच ते सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊंजवळ सायली आता आपल्या आईवडिलांना घेऊन जाते. सायली म्हणते मधुभाऊ, हे बघा, हे आहेत माझे आईवडील, माझे जन्मदाते. आणि तुम्ही तर आहात ना, तुम्ही माझं सर्वस्व आहात. तुम्ही मला जन्म जरी दिला नसला ना तरीसुद्धा तुम्ही मला लहानाचं मोठं केलं. मला इथे एक चांगलं माणूस म्हणून घडवलं. तुमचे हे संस्कार त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. मी तर लहानपणीच घरातून बाहेर गेले होते, मी हरवले होते असं माझ्या आईवडिलांचं म्हणणं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की मधुभाऊ हेच आहेत ज्यांनी मला जन्म दिला होता. तुमचा विश्वास होता ना की मला माझे आईवडील मिळतील म्हणून. हे बघा, भेटले मला माझे आईवडील. तेव्हा इथे आता सायली म्हणते की तुम्ही मधुभाऊंना आवाज द्या, तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला, मधुभाऊ ऐकतायत. तेव्हा इथे आता मैना म्हणत असते मधुभाऊ माफ करा, लहानपणी सायली आमच्यापासून दूर झाली तेव्हा तुम्हाला माझ्या सायलीचा सांभाळ करावा लागला. पण तुम्ही माझ्या सायलीला आधार दिलात, तिला लहानाचं मोठं केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप उपकार. आणि एका चांगल्या घरामध्ये तिचं लग्न लावूनसुद्धा दिलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सदाशिव लोखंडेसुद्धा मधुभाऊंजवळ बोलतात. ते म्हणतात की मधुभाऊ तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही माझ्या मुलीला तुमची मुलगी म्हणून वाढवलं, तिला शिक्षण पाणी दिलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. असं दोघंही आता बोलत असताना मधुभाऊंच्या कानावरती त्यांचा आवाज पडतो, त्यांचे जे शब्द पडतात. तेव्हा मधुभाऊ तर इथे आता सायलीवरती त्यांचा इतका जीव असतो, इतकं प्रेम असतं की कोमामध्ये असलेला माणूस सायलीसाठी आता कोमातून सुद्धा बाहेर पडायला, लढायला सुरुवात करतो. तो धडपडत असतो. मधुभाऊ इथे आता पूर्णपणे जोरजोरात श्वास घ्यायला लागतात, कारण तो आवाज सायलीचे आई वडील म्हणून त्यांच्या कानावरती पडतो. तो आवाज त्यांना ओळखीचा वाटत नाही. त्यांना असं वाटतं की नाही, हा तर सायलीच्या आईवडिलांचा आवाजच नाही आहे, कारण रविराज काका आणि प्रतिमा यांचा आवाज पूर्णतः वेगळा आहे आणि ते मधुभाऊंना बरोबर माहिती असतं. त्यामुळे मधुभाऊ आता तो आवाज ऐकून आपल्या सायलीला प्रोटेक्ट करण्यासाठी ते लढत असतात. ते आता कोमातून सुद्धा बाहेर येतात. ते त्या मशनीबरोबर आपल्या जीवाशी सुद्धा ते लढायला लागतात, फक्त आणि फक्त सायलीसाठी. कारण त्यांना सायलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही आहे. सायलीने मधुभाऊंसाठी खूप काही केले, तिने खूप मोठा त्याग केला. पण तिने जे काही केलं होतं मधुभाऊंसाठी ते तिच्यासाठी सुद्धा चांगलंच घडलं, कारण तिला एक चांगला नवरा आणि एक चांगलं कुटुंब मिळालं होतं. पण आता मधुभाऊंना सुद्धा सायलीसाठी काहीतरी करायचं आहे. तिला तिचे जन्मदाते आई वडील मिळवून द्यायचं आहे आणि हा सायलीला दिलेला त्यांनी शब्द त्यांना पूर्ण करायचा आहे. अर्जुनने आता सायलीचे आई वडील म्हणून खरं तर योग्य माणसानंच आणलेलं असतं, फोटो बघितला तर. पण आता तो फोटो प्रियाचा आहे हे तर अर्जुनला माहितीच नाही आहे. आणि मूर्ख सायली, हिला तर आठवतच नाही आहे की ती लहानपणी कशी दिसत होती. आता लहानपणी ठीक आहे, तिला तिची स्मृती काही आठवत नव्हती, पण लहानपणापासून एकदा तरी तिने आरशात बघितलं की नाही, निदान लहानपणीचा चेहरा तरी माणसाच्या लक्षात राहतो ना, की मी लहानपणी कशी दिसत होते. जेव्हा मी मधुभाऊंना भेटले तेव्हा मी 6 वर्षांची होते. मग तेव्हा तरी कधीतरी आरशामध्ये तिने बघितलं असेल आणि तिला तिचा चेहरा लक्षात राहिला असेल. पण नाही,
तिला तर काहीच लक्षात राहत नाही आहे. ती इथे तन्वीचे फोटो वगैरे बघते, आठवणी बघते, तेव्हा तिच्या डोक्यामध्ये तिडीक जाते. तिला इथे पॅनिक व्हायला होतं आहे. मग बाबा तन्वीच्या आठवणी बघितल्यानंतर आपल्याला असा त्रास का होतो याचा विचार सायलीने करायला हवा होता. पण सायली तसा विचार करत नाही आहे. आणि इथे आता जी माणसं अर्जुनने आईवडील म्हणून आणलेत त्यांना तर तिने आईवडील लगेच मानलेलंच आहे. आणि प्रियाच्या आईवडिलांसाठी ती प्रियाबरोबरच भांडत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊंना ते आता नको आहे. मधुभाऊंना सायलीला आनंदामध्ये ठेवायचं आहे आणि म्हणूनच ते इथे आता कोमातून सुद्धा बाहेर पडायला लढत असतात. शेवटीला फायनली मधुभाऊ शुद्धीवरती येतात. शुद्धीवरती आल्यानंतर हळूहळू मधुभाऊ डोळे उघडतात. हळूहळू डोळे उघडत असताना त्यांना समोर दिसते ती सायली. तेव्हा ते सायलीकडे बघतात आणि म्हणतात की सायली बाळा, कशी आहेस तू साऊ? तेव्हा सायली जाते आणि मधुभाऊंचा हात पकडते आणि त्यांना म्हणते की मधुभाऊ, मी एकदम ठीक आहे. तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका. मी खरंच ठीक आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का कोण आले? बघा ना, माझ्या आईबाबांचा पायगुण बघा. ते इथे आले तुम्हाला बघायला आणि तुम्ही शुद्धीवरती आलात मधुभाऊ. खरं तर मधुभाऊ इथे आलेले असतात त्यांचा आवाज ऐकून शुद्धीवरती, कारण त्यांना कळतं हा आवाज ओळखीचा नाही आहे. हा प्रतिमा आत्यांचा आणि रविराज काकांचा आवाज नाही आहे. मग माझे सायलीचे आई वडील म्हणून कोण इथे आले मला भेटायला? पुन्हा माझ्या मुलीला कोणी फसवत तर नाही आहे ना? या हेतूने आणि या भीतीने मधुभाऊ आता कोमातून सुद्धा लढून बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे आता सायली म्हणते की मधुभाऊ हे बघा, हे आहेत माझे जन्मदाते आई वडील. तुम्ही बरोबर बोलला होतात की माझे आई वडील मला लवकरच भेटतील. हे आहेत माझे आई वडील. गरीब आहेत पण माझे आई वडील आहेत. तेव्हा इथे मधुभाऊ त्यांच्याकडे बघतात आणि ते आता आपले डोळे बंद करतात. त्यांच्या मेंदूवरती ताण येतो. त्यानंतर इथे डॉक्टर म्हणतात की तुम्ही सगळेजण आता बाहेर जा, प्लीज बाहेर जा, त्यांना आराम करू द्या आणि आता पुन्हा इथे इतकी गर्दी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ कोमातून बाहेर तर आलेले असतात, निदान ते बरे तर झालेले असतात. तेव्हा इथे अर्जुन आता मधुभाऊंकडे जातो, कारण जेव्हा मधुभाऊ सायलीच्या आईवडिलांकडे बघत असतात तेव्हा अर्जुन त्यांच्याकडे बघत असतो. सायलीच्या आईवडिलांना बघून इथे आता मधुभाऊंना इतका आनंद झालेला नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय झालं? म्हणजे मधुभाऊ तर म्हणाले होते की सायलीचे आईवडील जिवंत आहेत म्हणून मी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण सायलीच्या आईवडिलांना बघून मधुभाऊंना आनंद का नाही झाला? त्यांनी लगेच आपले डोळे का बंद केले असतील? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन डॉक्टरांची परवानगी घेऊन मधुभाऊंना पुन्हा एकदा भेटायला जातो आणि तो म्हणतो की मधुभाऊ, काय झालं? तुम्ही सायलीच्या आईवडिलांना बघितलं ना? तेच आहेत ना सायलीचे आईवडील? तुम्हीच म्हणाला होतात ना की सायलीचे आईवडील जिवंत आहेत, तर तेच आपल्या सायलीचे आईवडील आहेत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, ते आपल्या सायलीचे आईवडील नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो काय? पण तेच तर आहेत, कारण सायलीच्या लहानपणीचा फोटो मी त्यांच्या घरामध्ये बघितला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही, ते सायलीचे आईवडील नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय? हाच त्यांचा फॅमिली फोटो आहे ना, हे बघा आपली सायली. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ही सायली नाही आहे, ही सायली नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो काय? ही सायलीच नाही आहे. तेव्हा इथे मधुभाऊने आता सत्याचा उलगडा केलेला असतो. मधुभाऊ म्हणतात ही सायली नाही, हे तिचे आईवडील नाही आहेत, तर तिचे आईवडील आहेत रविराज आणि प्रतिमा. हे दोघेजण सायलीचे आईवडील आहेत, तिचे जन्मदाते आहेत. सायली ही खरी तन्वी आहे, प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. आता इथे मधुभाऊ आपल्या लेकीसाठी, आपल्या सायलीसाठी इथे आता शुद्धीवरती येतात, कारण त्यांना माहिती असतं की सायली इथे ज्या माणसांना आई वडील म्हणून माझ्याबरोबर ओळख करून देते त्या माणसांचा आवाज हा रविराज काका आणि प्रतिमा आत्याच्या आवाजाशी मॅचच होत नाही. तेव्हा त्यांना कळतं की हे लोक दुसरेच कुणीतरी आहेत आणि ते माझ्या सायलीचे आई वडील नाहीत. आणि ही कदाचित तीच लोकं आहेत, त्याच लोकांनी यांना पाठवले ज्या लोकांना इथे सायली खरी कोण आहे हे माहिती करू द्यायचं नाही आहे बाहेरच्या लोकांना, सुभेदारांना, किल्लेदारांना. म्हणजे याचा अर्थ जर सायली ही खरी तन्वी आहे तर मग प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे. ती माझ्या सायलीचं सगळं हक्क अधिकार लहानपणापासून हिरावून घेत आली आहे आणि आता तिची ओळख, तिचे आईवडीलसुद्धा ती आता हिरावून घेते. एका सुशिक्षित घरामध्ये माझ्या सायलीचा जन्म झाला आहे आणि माझी सायली ही खरी तन्वी आहे, पण प्रिया तिची ओळखसुद्धा हिरावून घेते हे मधुभाऊंच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच मधुभाऊ अर्जुनला सांगतात की प्रतिमा आत्या आणि रविराज हे दोघेजण सायलीचे खरे आईवडील आहेत. तुम्ही ज्यांना घेऊन आला जावई बापू ते सायलीचे आईवडील नाही, ते प्रियाचे आईवडील आहेत. तो फोटो आहे तो प्रियाचा फोटो आहे, सायलीचा नाही. सायली तर रविराजांची मुलगी आहे असा खुलासा आता मधुभाऊंनी
कोमातून बाहेर आल्या आल्या अर्जुन समोर केलेला असतो, तेव्हा अर्जुनला कळतं की मधुभाऊ बोलतायत ते सगळं खरं आहे. प्रिया एक खोटारडी मुलगी आहे आणि ती कधीच आमच्या कुटुंबाचा भाग होऊ शकत नाही. म्हणजे इथे सुद्धा प्रियानेच काहीतरी खेळी खेळली आणि माझा गैरसमज निर्माण केला हे आता अर्जुनला समजलेलं असतं.